ओम नमः शिवाय. श्री शिवमहापुराण रुद्र संहिता सती खंड अध्याय 40. शिवजींची क्षमा मागण्यासाठी देवांचे कैलासावर आगमन. श्री गणेशाय नमः. नारद ब्रह्मदेवांना म्हणाले, हे महाप्राज्ञ, तुम्ही शिवतत्वाचा साक्षात्कार करवून देणारे आहात. तुम्ही मला जी रमणीय शिवलीला ऐकवत आहात त्याबद्दल मी तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद देतो. आता दक्ष यज्ञाचा विध्वंस झाल्यावर पुढे काय झाले ते सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, रुद्रदेवांच्या विशाल सेनेने दक्षाच्या यज्ञस्थानात घुसून तेथे उपस्थित असलेल्या सर्व देवांना आणि ऋषीमुनींना चांगले झोडपून तेथून पळवून लावले. ते सर्वजण पराजित आणि हताश होऊन माझ्यापाशी आले. त्यांनी मला नमस्कार केला, माझी स्तुती केली आणि दक्ष यज्ञात घडलेला सर्व दुःखद वृत्तांत सांगितला. त्या सर्वांची केविलवाणी अवस्था पाहून आणि दक्षाच्या मृत्यूची वार्ता ऐकून मी फारच शोकग्रस्त झालो. पुत्रविरहाने व्याकुळ होऊन रडू लागलो. दक्षाला पुन्हा जिवंत करून यज्ञ पूर्ण करण्यासाठी काय करावे याचा विचार करू लागलो. पुष्कळ चिंतन करूनही उपाय सापडेना. मी अगदी हतबल झालो. शेवटी देवांना आणि मुनींना बरोबर घेऊन विष्णुलोकी गेलो. श्रीहरींची स्तुती करून त्यांना आमचे दुःख निवेदन केले. मी पुढे म्हणालो, हे लक्ष्मीपते, हे देवांना सुख देणाऱ्या जनार्दना, आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. तरी ज्या योगे हा देवयज्ञ पूर्ण होऊन आम्हा सर्वांना सुख प्राप्त होईल असा काहीतरी उपाय करा. ते ऐकून श्रीहरी व्यथित झाले. ते म्हणाले, तेजस्वी पुरुषांचा कोणी अपराध केला तर त्याला क्षमा करणे यातच त्याचे मोठेपण असते. कोणताही अपराध कोणत्याही परिस्थितीत कोणालाही कधीही शुभकारक ठरत नाही. यज्ञात भाग न दिल्यामुळे तुम्ही सर्वजण शिवजींचे अपराधी आहात. आता त्यांना शरण जाऊन त्यांचे पाय धरण्याशिवाय गत्यंतर नाही. त्यांना प्रसन्न केल्याशिवाय यातून काही मार्ग निघेल असे मला तरी वाटत नाही. त्यांची प्रिया नाहीशी झाली आणि दक्षाने त्यांच्या बाबतीत दर्पोक्तीपूर्ण उद्गार काढले. हे काही चांगले घडले नाही. या अपराधांचीही क्षमा मागितली पाहिजे. त्यांना शांत करण्याचा हाच एकमात्र सर्वोत्तम उपाय आहे. भगवान शिवजींचा पराक्रम आणि सामर्थ्य अगम्य आहे. कोणालाही त्यांचा थांग लागत नाही. त्यांचा अपराध केल्यावर काय शासन होते याचा तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. तुम्ही म्हणत असाल तर मीही तुमच्याबरोबर येतो. आपण सर्वांनी त्यांच्यापाशी क्षमा याचना करणे हेच योग्य आहे. त्यानंतर भगवान विष्णू, मी, देवगण, मुनी, प्रजापती असे सर्व मिळून कैलास पर्वतावर गेलो. कैलास हे शिवप्रभूंचे नित्यप्रिय स्थान आहे. तेथे किन्नर, देवता, सिद्ध आणि अप्सरा वास करतात. त्यांच्या 4 बाजूंना हिमालयाची 4 शिखरे आहेत. उंच आणि विशाल अशा त्या पर्वतावर नानाविध प्रकारचे वृक्ष आणि वेली आहेत. तेथे अनेक पशुपक्षी स्वच्छंद विहार करतात. तेथे खळखळत असणारे वाहणारे झरे आहेत. निसर्गाच्या कुशीत विसावलेल्या अनेक सुरम्य गुहा आहेत. त्यामध्ये लोक प्रियजनांबरोबर विहार करतात. तेथील संपूर्ण सृष्टीच विस्मयचकित करणारी आहे. तिची शोभा पाहून आम्ही आनंदित झालो. कैलासाच्या शेजारीच रुद्रमित्र कुबेराची मनोहर अलकानगरी आहे. तिच्याजवळच एक सुगंधी वन आहे. त्या वनातून पक्ष्यांचे मधुर कूजन ऐकू येत होते. त्या वनाच्या बाहेरून नंदा आणि अलकनंदा या 2 नद्या वाहतात. त्यांच्या दर्शनाने मनुष्य पापमुक्त होतो. अनेक देवस्त्रिया तेथे पाणी नेण्यासाठी आल्या होत्या. कित्येक जणी आपल्या पुरुषांबरोबर त्यांच्या प्रवाहात क्रीडा करत होत्या. कुबेराची अलकावती आणि सुगंधित वन
मागे टाकून आम्ही पुढे गेलो. काही अंतरावर आम्हाला गर्द सावलीचा एक विशाल वटवृक्ष दिसला. तो 100 योजने उंच होता. त्याच्या फांद्या 75 योजनांपर्यंत पसरलेल्या होत्या. त्यावर पक्ष्यांची घरटी नव्हती. तेथील शांती आणि पावित्र्य भारावून टाकणारे होते. तो दिव्य वटवृक्ष म्हणजे परमपावन तीर्थक्षेत्र आहे. तेथे बसूनच भगवान शंभू योगसाधना करतात. महात्मा पुरुषांनाच त्या महायोगमय वटवृक्षाचे दर्शन घडते. ते रमणीय तपस्थान पाहून आम्ही अक्षरशः कृतार्थ झालो. आम्ही उत्सुकतेने पुढे गेलो तेव्हा भगवान महादेव कुशासनावर बसलेले दिसले. त्यांची मुखचर्या आणि संपूर्ण शरीर परमशांत व विलोभनीय होते. त्यांनी आपल्या सर्वांगावर भस्मलेपन केले होते. डावा पाय उजव्या मांडीवर आणि डावा हात गुडघ्यावर ठेवून ते तर्कमुद्रेत म्हणजेच ज्ञानमुद्रेत विराजमान होते. त्यांच्या मनगटात रुद्राक्षांची माळ होती. सभोवती त्यांचे गण होते. माझे सनकादिक पुत्र, शिवसखा कुबेर ही सर्व मंडळीही त्यांच्या सेवेसाठी तेथे उपस्थित होती. त्यांच्या सन्मुख अनेक संत व सज्जन बसले होते. ती ज्ञानचर्चा खूपच रंगली होती. उपस्थित मंडळी शिवजींचा प्रत्येक उपदेश लक्षपूर्वक ऐकत होती. तपस्वी जनांना अत्यंत प्रिय असलेले स्वरूप धारण करून बसलेल्या भगवान महादेवांना पाहून आम्ही धन्य झालो. पुढे जाऊन त्यांना नमस्कार केला तेव्हा मला व श्रीहरींना पाहताच त्यांनीही उत्थापन देऊन आम्हाला अभिवादन केले. अध्याय 40 समाप्त. ओम नमः शिवाय.